मटर पराठा बनवण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, लसूण, अद्रक, त्यानंतर हे मटरचे दाणे आवश्यक आहे। सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालूया, थोडा हिंग घालूया, हळद। आता हे मटारचं वाटलेलं वाटण यामध्ये घालूया। धनिया पावडर, गरम मसाला यामध्ये घालूया, चवीनुसार मीठ। अशा प्रकारे पराठ्यात भरण्याचं सारण आपलं रेडी झालेलं आहे। मी कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये आपण मीठ घालूया आणि पाण्याने हे भिजवून घेऊया। मी इथे मळून घेतलेला आहे, आपण तो 10 मिनिटं झाकून ठेवूया। सारण थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडा खोबरा किस ॲड करूया। पराठा बनवण्यासाठी मी या साईजचा गोळा घेतलेला आहे। आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरायचं आहे। सारण आपल्याला छान दाबून भरायचं आहे। आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता आपण याला शेकूया। पराठा मी तव्यावर टाकलेला आहे, आपण याला पलटूया, त्यावर तेल सोडू, परत पलटूया। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तेल लावून घेऊया। पराठा नेहमी असा दाबून प्रेस करून छान शेकायचा असतो। अशा प्रकारे आपला मटरचा मस्त असा पराठा रेडी आहे। पराठा आणि त्याबरोबर घट्ट दही रेडी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।